महाड तालुक्यातील सरपंच व सदस्य पदांच्या रिक्त जागांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पोटनिवडणुकांची मतदान प्रक्रिया दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी शांततेत पार पडली होती। त्यानंतर आज दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी निकाल जाहीर झाला असून वराठी ग्रामपंचायतीतील सदस्य पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार निलेश लोखंडे यांनी भरघोस मतांनी विजय संपादन केला आहे। वराठी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अपक्ष उमेदवार समीर मालगुणकर आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार निलेश लोखंडे यांच्यात थेट लढत झाली होती। निकाल जाहीर होताच शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। मंत्री भरत गोगावले यांच्या विकास कामांवर विश्वास ठेवत तसेच जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली गोमेंडी ग्रामस्थांनी एकनिष्ठपणे शिवसेना शिंदे गटाला विजय मिळवून दिल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली। या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य मनसूरभाई ताज, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत, माजी उपसभापती सुहेब पाचकर यांनी रात्रंदिवस मेहनत घेत प्रचार यशस्वी केला। तसेच मोहप्रे ग्रामपंचायत, ताम्हिणी ग्रामपंचायत आणि वराठी ग्रामपंचायत या तिन्ही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकला असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला आहे। विजयानंतर निलेश लोखंडे यांनी मंत्री भरतशेठ गोगावले, जिल्हा परिषद सदस्य विकासशेठ गोगावले, सभापती प्रेरणाताई सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनसूरभाई ताज, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत, माजी उपसभापती सुहेबभाई पाचकर, शशिकांत कासारे, युवासेना दासगाव पंचायत समिती संपर्क प्रमुख तौसिफ काझी तसेच सर्व कार्यकर्ते आणि गोमेंडी ग्रामस्थांचे आभार मानले। गोमेंडी ग्रामस्थांनी माझ्यावर विश्वास ठेवून भरघोस मतांनी विजयी केले आहे। ग्रामस्थांचा विश्वास सार्थ ठरवत वराठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास कामांचा अजेंडा कायम ठेवणार अशी भावना विजयी उमेदवार निलेश लोखंडे यांनी व्यक्त केली। प्रथम नामदार भरतशेठ गोगावले आणि युवा नेतृत्व आमचे तरुणांचे आधारस्तंभ विकासशेठ गोगावले यांचे आभार मानतो की त्यांच्या आशीर्वादाने वराठी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये आमचे आधारस्तंभ माजी सदस्य जितूभाई सावंत, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे माजी उपसभापती सुहेबभाई पाचकर, रायगड जिल्हा परिषद सदस्य मनसूरभाई ताज, आमच्या गावचे सरपंच शशिकांत कासारे यांच्या अथक परिश्रमाने आणि अथक मेहनती आणि यांच्या आशीर्वादाने आज मी या निवडणुकीत त्याचप्रमाणे गोमेंडीच्या सर्व शिवसैनिक आणि ग्रामस्थांनी मला बहुमताने निवडून दिलं त्याबद्दल ताळवाडी या सर्वांचे मी आभार मानतो आणि यांचा शेवटपर्यंत ऋणी राहील। आणि वराठी ग्रामपंचायतमध्ये माननीय सरपंच साहेब यांच्या नेतृत्वाखाली जी काही माननीय जितेंद्र सावंत, भाई पाचकर, मनसूरभाई ताज यांच्या नेतृत्वाखाली जी कामं करता येतील ती विकास कामं करण्याचा मी प्रयत्न करतो। महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय सरपंच भरतशेठ गोगावले साहेब, युवा नेते विकासशेठ गोगावले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज या महाड तालुक्यातील पोटनिवडणुका झाल्या। त्याच्यामध्ये मोहप्रे ग्रामपंचायतमध्ये जे आता निवडून आले भरघोस मताने ते आमचे वासुदेव निंबळे, त्याचप्रमाणे वराठी ग्रामपंचायतचे सदस्य निलेश लोखंडे। अगदी मला वाटतं मोहप्रे ग्रामपंचायत हा आमचा शिवसेनेचा बालेकिल्ला आणि तिथे वासुदेव निंबळे हा एक पूर्वीपासून आमचा एक शिवसैनिक आणि त्याची बऱ्याच वर्षापासून एक इच्छा होती की मला सरपंच मिळावं आणि आज तो निवडून आला आहे। की ग्रामस्थांनी त्या गावचे आमचे विनायक पाटील असतील, सुजित पाटील असेल, आमचे पाटील असतील, सुरेश पाटील असतील, सोमा पाटील असतील, अनंत राजधानी असतील, धीरज पाटील असेल, मोहन पोटसुरे असतील, या सर्वांनी आणि सर्व तरुण वर्ग आणि युवासेना, महिला शिवसेना, मोहप्रे ज्ञानेश्वरवाडीतील या सर्व मंडळींनी भरघोस मतं देऊन त्याला आज निवडून दिलेले आहे आणि तो सरपंच पदावर आज विराजमान झालेला आहे। खरोखर मी त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो। त्याचप्रमाणे वराठी ग्रामपंचायतमधील आमचा निलेश लोखंडे मला वाटतं अक्षरशः म्हणजे त्यांनी प्रचारामध्ये बॅलेट पेपरसुद्धा छापू शकला नाही। एक गरीब घराण्यातला मुलगा एक पत्रकारी करत असताना त्यांनी तो निवडणुकीला गेला आणि त्यांनी समोरच्याला पराभूत केलं।
त्याचं कारण म्हणजे आमच्या गोमेंडी ग्रामस्थ शिवसैनिक यांचा केलेला चमत्कार आणि त्याच्यातून पडलेली त्याला मतं आणि तो विजय झालेले त्यांचंही मनापासून आम्ही धन्यवाद देतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी सन्माननीय महापंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य मनसुखबाई, सभापती माजी सुहेबाई पाचकर साहेब आणि आमच्या तमाम सर्व विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। खास करून सन्माननीय नामदार साहेबांना आम्ही धन्यवाद मानतो की हे सर्व काही शक्य आहे ते त्यांच्यामुळे झालेलं आहे। एवढं बोलतो मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज वराटी ग्रामपंचायतची जी पोटनिवडणूक लागली प्रभाग क्रमांक 2 मध्ये, त्या प्रभाग क्रमांक 2 मधून निलेश लोखंडे आणि समीर मालगुणकर असे 2 उमेदवार होते। त्या पोटनिवडणुकीमध्ये महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब यांच्या आदेशानुसार, त्याचप्रमाणे माजी जिल्हा परिषद सभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य जितूबाई सावंत, जिल्हा परिषद सदस्य ताज साहेब, त्याचप्रमाणे माजी उपसभापती सोहेबाई पाचकर यांच्या प्रयत्नाने आणि माननीय भरतशेठ गोगावले साहेब यांच्या आदेशानुसार जो पक्षाचा आदेश असतो तो आदेश आम्ही अगदी काटेकोरपणे पाळून निलेश लोखंडे यांना गोमेंडी प्रभाग 2 मधून गोमेंडीचे जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांनी अतिशय प्रामाणिकपणे काम करून निलेश लोखंडे यांना भरघोस मतदान देऊन विजयी केलेले आहे। पुढील जो त्यांचं कामकाज आहे ग्रामपंचायतीमध्ये, आपल्या वराटीमधले सरपंच सौ शेजल कासारे आहेत आणि त्या जवळजवळ 3 वर्ष ग्रामपंचायतीचं काम अगदी व्यवस्थितरित्या पाहत आहेत। तर तरी सुद्धा आता आपले जे निलेश लोखंडे सदस्य झाले आहेत त्याने सरपंच मॅडम यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीमध्ये अजून चांगल्या प्रकारे कामं करावी हीच सदिच्छा बाळगतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना साक्षी ठेवून याने चांगल्या प्रकारे काम करू यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो। जय भीम, नमो बुद्धाय।